श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बाळा, आयुष्यात पुढे जायचं असेल तर पाठीमागे वळून पाहू नकोस. बाळा, कारण जे मागे राहिलं आहे ते फक्त आठवण आहे आणि आठवणींमध्ये जे मागं राहिले आहे ती फक्त आठवण आहे आणि आठवणींमध्ये जगणारा माणूस कधीच भविष्य घडवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ सांगतात, ज्याने भूतकाळाला धरून ठेवलं त्याचा वर्तमान हातातून निसटतो आणि भविष्य अंधारात जातं. बाळा, तू खूप काही सहन केलं आहेस. लोकांनी तुला दुखावलं, विश्वासघातसुद्धा केला, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. पण म्हणून काय तू तिथेच थांबणार आहेस का? श्री स्वामी समर्थ सांगतात, जग बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदल. आजपासूनच ठरव, जे झालं ते विसरायचं, ज्यांनी दुःख दिलं त्यांना माफ करायचं आणि स्वतःच्या मार्गावरती चालत राहायचं. कारण जो थांबतो तो हारतो आणि जो चालत राहतो शेवटी तोच जिंकतो. बाळा, जीवनात दोन गोष्टी कधीच परत येत नाहीत, गेलेला वेळ आणि निघून गेलेली संधी. म्हणून पाठीमागे पाहण्यात वेळ घालवू नकोस. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नशीब तुझ्या हातामध्ये आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. बाळा, लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करू नकोस. कारण लोकांचं काम आहे बोलणं आणि तुझं काम आहे स्वतःचं आयुष्य घडवणं. तू एकटा नाहीस. श्री स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत आहेत. जेव्हा तू पडतोस तेव्हा ते तुला उचलतात. जेव्हा तू रडतोस तेव्हा ते तुझं दुःख घेतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, मागे वळून अजिबात पाहू नका. स्वतःवरती विश्वास ठेव आणि श्री स्वामी समर्थांचं नाव घे. भूतकाळ सोडण्याचं महत्त्व एक उदाहरणाची कथा सांगते. एखादा माणूस जो मागे अडकला. भूतकाळामध्ये अडकून राहण्यापेक्षा आपण भविष्याचा विचार केला पाहिजे, वर्तमान काळाचा विचार केला पाहिजे. तू नक्कीच यशस्वी होशील. बाळा, आजपासून एक नवीन सुरुवात तू कर. भूतकाळ विसर, वर्तमानामध्ये जगायला शिक आणि तू तुझं भविष्य घडव. श्री स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहेत. तू फक्त म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.